आता अभंगाकडे पाहू. हे गरजेचंच होतं. आम्हासाठी अवतार मत्स्य इथून सुरुवात आहे. आता थोडा थोडा विचार. चापे सर, पहिला मत्स्य शब्द आहे, नंतर कत्स्य आहे, नंतर वरा आहे, मग नरसिंह आहे, मग वामन आहे, मग परशुराम आहे, मग श्रीराम आहे, मग कृष्ण आहे, मग बौद्ध, नंतर कलंकी. ही सुधारणा म्हणजे आपल्या लक्षात येईल. मत्स्य अवतार कशासाठी झालं हे सगळ्यांना माहिती आहे, पण मासा कायम पाण्यात असतो, कायम पाण्यात असतो. पहिला मत्स्य अवतार आहे. मग थोडी सुधारणा झाली, कासवाचा अवतार. आता कासव जास्त वेळ पाणी कमी वेळ जमीन, जरा आपल्याकडे यायला लागला देव. आता हे नीट ऐका. मग तिसऱ्या अवतारामध्ये वराह. आता वराह जास्त वेळ जमीन कमी वेळ पाणी, पूर्ण वेळ पाणी मासा, जास्त वेळ पाणी कमी वेळ जमीन कासव, जास्त वेळ जमीन कमी वेळ पाणी वराह. इथपर्यंत आलो आपण. मग नरसिंह, तोंड वाघाचं आणि खाली माणसाचं, अजून पूर्ण माणूस नाही. मग एवढासा झाला तो वामन. परशुराम, पण जवळ जाण्याची हिंमत नाही, कायम परशु हातातनं तांबडे डोळे. मग झाला श्रीराम, पण पोझिशनवर बाबा. धनुष्याला बाण, खांद्यात धनुष्य, भात्यामध्ये बाण, वैरी कुठून येईल सांगता येत नाही, नेहमी तयारीत. मग पुन्हा सुधारणा झाली. राम अवतारात पायाला पाय लागू दिला नाही, 2 फुटाचं अंतर होतं. कृष्ण अवतारात सुधारणा केली, पाय जवळ घेतला पण वाकडाच धरला. हे लक्षात ठेवा. अजून हे लक्षात आलं. मत्स्य, कत्स्य, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, पायात अंतर आहे. किसनरावनं पाय जवळ घेतला पण वाकडा. देवडा चरणी बाया जमला, वाजवी तो वेणू, गोपिका म्हणून स्वामी माझा. आणि ते कृष्णराव जेव्हा पंढरपूरला आले, पुंडलिकरायानं सांगितलं हे मागचं चालणार नाही, आता मागं पुढं पाय न असं तसं. मग सारखे ठेवा. विटेवरी ज्याची पाऊली समा, विटेवरी ज्याची पाऊली समा, विटेवरी ज्याची पुढे बौद्ध, नंतर कलंकी ठरलेलं आहे. आम्हासाठी म्हणून आदी शब्दाने मत्स्य कुर्मादी सुकर, हे बाकी सगळे घ्यायचे. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. हो, पण तुमच्यासाठी अवतार घेण्याचं कारण काय? कारण भक्तावर त्याचं असणारं प्रेम.
नावावरील प्रेमापोटी मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा. सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे प्रल्हादजी चतुर्थ चिरंजीव हिरण्यकश्यपूचे बरं का आवाळ बाबा. पहिले 3 होते लाद अनुलाद सल्लाद, पण ते प्रसिद्ध झाले नाही. का नाही झाले? बापासारखे निघले. हे धाकट विरोधात गेलं म्हणून प्रसिद्ध. प्रसिद्ध कोण होतंय? सगळे पाठ आहे तुम्हाला कीर्तन. मोठा मुलगा लाद होता, दुसरा अनुल्लाद होता, तिसरा सल्लाद होता आणि सगळ्यात धाकटा प्रल्हाद होता. विरोधात म्हणजे नाव घेऊन दे देवाचे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. बापाचा कायदा माझ्या राज्यात नाव घेणाऱ्याचा शिरच्छेद करण्यात येईल. मुलानंच कायदा तोडला, नाम प्रल्हाद उच्चारी. त्याला बिघडवण्यासाठी असुरी राजनीती शिक्षण संस्थेमध्ये घातला. हे नीट आहे का बोर्ड? वारकरी शिक्षण संस्था नाही, युगने बाबा. असुरी राजनीती शिक्षण संस्था. वाचलं का बॅनर कुठं? हे भागवतातलं सांगतो. असुरी राजनीती शिक्षण संस्था. आणि त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शुक्राचार्य, देवाचे गुरु. आणि त्यांनी आपली स्वतःची 2 मुलं शिक्षक म्हणून लावली, षंडा आणि अमर्क. आपण षंडा मर्क असं म्हणतो ना, हे 2 आहे. एक षंडा आहे, एक अमर्क आहे. पूर्वीपासूनची पद्धत आहे. संस्था त्यांचीच. शिक्षक म्हणून मुलंही. त्या शाळेत प्रल्हादाला शिकायला टाकला. प्रल्हाद शिकला नाही. दुपारच्या सुट्टीत पूर्ण वर्ग बिघडवला. दुपारची सुट्टी झाली की प्रल्हाद मुलांना घ्यायचा. अरे हे काय शिकता? तुझ्या बापाचाच कायदा आहे. कायदा जाऊ द्या शाळेत. आता झाडाखाली आहो आपण. मी सांगतो ते करा. काय? तोही नाम कारण सबे काज तारण धरो उसका धारण निवारण करेगा नथा दात वाको दिया दूध माको खबर है खुदा को सबर वो मरेगा तेरा ढूंढ सीना मिटा जिलका कीना जिने पेट दीना वो आपे भरेगा मुरादम कहे जो मुकद्दर के अंदर जिने टाक मारा न टारा टरेगा जब दात न दे तब दूध दियो जब दात आए तो को अन्न देते. मी त्या झाडाखाली होतो म्हणून सांगतो. प्रल्हादजी सगळ्या मित्रांना, सगळ्या वर्ग बिघडवला. आणि मग बापानं विचारलं, काय शिकला ते सांगे. भजन शिकलो पप्पा. भजन? कोणाचं भजन? येरू म्हणे नारायण या वाचून काही नाही. नारायण कुठं आहे तो? कोपुणिया पिता पुषे प्रल्हादासी. सांग ऋषिकेशी कोठे आहे? आणि उत्तर दिलं, येरू म्हणे काष्टी पाषाणी सकळी